मंडळी, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांनी रिन्युअल केल्यानंतर काही दिवसांनी त्यांना पेमेंट लिंक येते। त्या पेमेंटवरती त्यांना ₹1 पेमेंट करावे लागते। पण बऱ्याचशा बांधकाम कामगारांना पेमेंट लिंक आले की नाही ह्याची माहिती नसते, ते कसं चेक करायचं हे देखील त्यांना माहिती नसते। त्याच्या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ होणार आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही देखील आपल्या मोबाईलवरून पेमेंट करू शकणार आहात आणि पेमेंट लिंक आली की नाही हे देखील चेक करू शकणार आहात। चेक करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती यावं लागेल। आल्याच्या नंतर तुम्ही खाली पाहू शकता की बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन करा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन एक पेज ओपन झालेला आहे। इथं आपल्याला आपला आधार नंबर आणि करंट यूज मोबाईल नंबर म्हणजे जो आपल्या मोबाईलमध्ये चालू मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे आणि वरती आपला जो रजिस्ट्रेशन आधार क्रमांक आहे तो आपल्या इथे टाकून घ्यायचा आहे। क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर पाहू शकता की आपल्यासमोर एक OTP येणार आहे। जो आपण मोबाईल नंबर टाकला होता त्याच्यावरती एक OTP येणार आहे। अशा प्रकारचा आपला OTP आला आहे, तो आपण OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हॅलिड OTP या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं प्रोफाईल पेज हे लॉगिन झालेलं आहे। काय अशा प्रकारे आपलं नाव संपूर्ण आपल्याला माहिती पाहायला मिळत आहे। आपल्या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह आहे पण रजिस्ट्रेशन स्टेटसमध्ये इनॲक्टिव्ह दाखवत आहे। आता इनॲक्टिव्ह का दाखवत आहे तर आपण ऑनलाईन रिन्युअल केलेला आहे पण ते अजून रिन्युअल झालं नसल्यामुळे इनॲक्टिव्ह दाखवत आहे। तर आता आपल्याला जाणून घ्यायचं की पेमेंट लिंक आली आहे की नाही कसं चेक करायचं आणि आली असेल तर पेमेंट कसं करायचं। तर अशा प्रकारे आपण खाली आल्यानंतर आपल्या पेमेंट डिटेल्समध्ये या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पेमेंट डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की आपल्यासमोर पेमेंट लिंक आलेली नाही आहे। पेमेंट लिंक आली असेल तर तुम्ही तुम्हाला दुसरे पर्याय टाकले असते, पण आपली अजून पेमेंट लिंक आली नसल्यामुळे आपल्याला पेमेंट करता येणार नाही आहे। आता ही तुम्ही म्हणाल पेमेंट लिंक कधी येते तर पेमेंट लिंक 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, 30, 35, 40 कधी देखील येऊ शकते। आल्याच्या नंतरच आपल्याला ही पेमेंट ₹1 पेमेंट आपल्याला करावं लागते। त्याच लिंक करून आपल्याला पेमेंट करावे लागते। पण अजून पेमेंट लिंक आले नसल्यामुळे आपण पेमेंट करू शकणार नाहीत। अशा प्रकारे तुम्ही देखील घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून पेमेंट लिंक आला आहे की नाही चेक करू शकणार आहात। तर ही माहिती जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना शेअर करायला विसरू नका। तसेच या योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अपडेट आणि योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।